नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला आज हा व्हिडिओ खास होणार आहे। तर मित्रांनो आपण बघू शकता की आपण कुठे आता अंगूरच्या बगीचेमध्ये मित्रांनो अंगूरच्या बागेमध्ये आपण त्या ठिकाणी आलेलो आहे। यावर्षी अंगूरचा बाग त्या ठिकाणी फसलेला आहे किंवा अंगूर त्या ठिकाणी लागलेले नाही। मग त्यामध्ये या शेतकऱ्याने टोमॅटोची लागवड केलेली आहे। तर मित्रांनो आपण आता टोमॅटोच्या त्या ठिकाणी लागवड केलेली आहे। तर यामध्ये आपण टोमॅटोच्या पिकाकडे जाऊया। तर टोमॅटोच्या पिकाकडे गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी टोमॅटोचं हे जे पीक आहे तर आपण बघू शकता एकदम सुदृढ पीक आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं। मित्रांनो हे आता याला 30 ते 35 दिवस या ठिकाणी टोमॅटो झालेले आहे। पण मित्रांनो यामध्ये अशी समस्या जाणवत आहे आता की त्या ठिकाणी नागाळीचा प्रादुर्भाव। तर मित्रांनो नागाळीचा प्रादुर्भाव हा एक छोटी गोष्ट आहे, पण ही आपण याच्यावर लक्ष दिलं नाही तर ही टोमॅटो पिकामध्ये अति परेशान करणारी ही समस्या त्या ठिकाणी टोमॅटो पिकामध्ये जाणून येते। तर मित्रांनो आपण हे रेषा आपल्याला व्हाईट दिसत असतील तर मित्रांनो ह्या आहे नागाळी। तर मित्रांनो नागाळी कशी ओळखायची, तर हीच नागाळी अशा पद्धतीने ओळखू शकता मित्रांनो, जे की आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल की त्या ठिकाणी व्हाईट रेषा आपल्याला नागमोडी पद्धतीने दिसत असते। म्हणजे यामधली जी आळी आहे तर ती पानाच्या आतमध्ये जाऊन आतलं हरितद्रव्य त्या ठिकाणी खात असते। त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने आळी खात असते। त्यानंतर आळी त्या ठिकाणी बाहेर निघते। या आपण ह्या कडेचं आपण बघू शकता, यामध्ये स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीने आळी खाऊन त्या ठिकाणी बाहेर निघते। मग मित्रांनो अशा पद्धतीने जर पूर्ण झाडावर प्रादुर्भाव जर झाला तर त्या ठिकाणी पानं खराब होतात आणि त्या ठिकाणी वाळून गळून पडतात। त्यामध्ये आपलं जे अन्न प्रक्रिया जी आहे, अन्न निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे तर त्या ठिकाणी मंदावते। त्यामुळे आपलं झाड सुदृढ होत नाही। तर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या पिकामध्ये जास्त प्रमाणात टोमॅटो पिकामध्ये नागाळीचा प्रादुर्भाव जर दिसून आला तर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला कंट्रोल करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो आपण बघू शकता की जे की आपल्याला वरल्या पानावर सुद्धा त्या ठिकाणी एक अर्ध दिसत आहे, पण जास्त करून आपल्याला जे खालचे पान आहे तर त्या ठिकाणी नागाळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे। मग मित्रांनो हे नागाळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी इमामेक्टिन बेंझोएट हे घटक असलेले जे कीटकनाशक आहे तर ते 10 ग्रॅम प्रति 5 लिटर पंपासाठी घेऊन फवारायचं आहे। किंवा मित्रांनो पण त्याला स्लेअर प्रो म्हणतो, GSP कंपनीचं असो किंवा कोणते असो, त्यामध्ये थायमेथॉक्साइम 30% FS वाला घटक आहे। तर मित्रांनो हे आपल्याला कीटकनाशक घेऊन त्या ठिकाणी 20 ते 25 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करायची आहे, जेणेकरून हा नागाळीचा प्रादुर्भाव आहे तर तो आपल्याला कंट्रोल करता येईल। कारण मित्रांनो आपण याला जर मनावर चांगलं घेतलं नाही तर हा आपल्याला पूर्ण जो प्लॉट आहे तर तो खराब करायला सुरुवात त्या ठिकाणी करत असतो। त्यामुळे मित्रांनो नागाळीला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने फवारणी त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो टोमॅटो पिकाविषयी काही आपल्याला अडचण येत असेल तर नक्की कमेंट्स करून कळवा। मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।